या मेधा कुलकर्णीची खासदारकी निवडणूक आयोगाने तात्काळ रद्द करावी. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेतात. महापुरुषांचा अपमान करतात. अरे ज्याचं नाव इपिस्टिन फाईल मध्ये आले त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज सोबत करणार. लाज वाटली पाहिजे. हिंदू राष्ट्र करण्याची ही शेवटची संधी आहे. हे भारत आहे, संविधान राष्ट्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून 70-80 वर्ष झाले एक संध राष्ट्र म्हणून ओळखलं जात आहे. धर्माचं राष्ट्र होऊ शकत नाही. मेधाताई कुलकर्णी, तुम्ही ही नौटंकी बंद करा. अरे कधीतरी पुण्याच्या विकासावर बोला, पुण्यामधल्या वाढत असलेल्या गुन्हेगारीवर बोला, पुण्यामधल्या महिला त्या ठिकाणी धोक्यात आल्या त्याच्यावर बोला. पुण्याच्या विकासाबद्दल ब्र शब्द आजपर्यंत काढला नाही. दर 2-3 महिन्याला पुण्यामध्ये दंगली कशा घडतील हा प्रयत्न तुम्ही करताय. कुठे NIA, कुठे ATS, कुठे राज्याचा गृह विभाग, कुठे गुप्तचर यंत्रणा, कुठे IB. शंकराचा अवतार छत्रपती शिवाजी महाराजांना केलं जातंय. हा अवमान नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा. काय मांडणी करायला निघालेत? हे कोण लोक आहेत? धर्मनिरपेक्ष भारत टिकवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे. ते धर्मराष्ट्राची भाषा करायला लागले. एक लक्षात ठेवा, मनुवाद्यांना आमचा इशारा आहे की हिंदू राष्ट्राची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीने मेधा कुलकर्णीचा हा स्टँड व्यक्तिगत स्टँड आहे की पक्षाचा स्टँड आहे जाहीर करावं. तुमचे खासदार जर हिंदू राष्ट्राची भाषा करत असतील तर हा UAPA ऍक्ट अंतर्गत गुन्हा आहे. याची जागा जेलमध्ये आहे. बाबासाहेबांचे लेकरं या संविधान राष्ट्राला कधीही संपू देणार नाहीत. लक्षात ठेवा. काय तुमच्या हिंदू राष्ट्रामधची भूमिका? गुलामी? हे चालणार नाही. एक खासदार जर अशा पद्धतीने बोलत असेल तर हे खपून घेतलं जाणार नाही. तात्काळ त्या स्टेटमेंट बद्दल भाजपने प्रतिक्रिया द्यावी, निवडणूक आयोगाने ऍक्शन घ्यावी आणि गृह विभागाने जर लवकर रोखलं नाही तर या प्रवृत्तीच्या माध्यमातून पुण्यामध्ये दंगली होतील. आणि तुमच्या डोळ्यादेखत जर हे घडत असताना तुम्ही रोखू शकत नाहीत तर हे दुर्दैव आहे. मेधाताई कुलकर्णी, आवर घाला. इपिस्टिन फाईल मध्ये ज्याचं नाव येतं त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज सोबत करताय. जशी शिवरायांच्या मावळ्यांनी साथ दिली तशी मोदींना साथ द्या. काय बोलायला लागलात? महान होते छत्रपती शिवाजी महाराज, महान. त्यांची तुलना कुणाशीही करू नका. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते, एकमेव असतील. कुणाचं उठायचं नाव घ्यायचं, कुणाला धरायचं की अवतार घोषित करायचं, हे धंदे बंद करा. आता आधुनिक भारत आहे, AI आलेलं आहे. आधुनिक, सगळ्याला सगळं कळतं. आता अवताराचा जमाना गेला. अवतार सांगून पोट भरण्याची भानगड बंद करा. आता हिंदू राष्ट्राची भाषा या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही. खासदार म्हणून तरी लोकप्रतिनिधींनी यावर भूमिका घेऊ नये असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना देत आहे. याच्यावरती पहिल्यांदा नाही, अनेक वेळा घडतंय पुण्यामध्ये. गृह विभागाने यात दखल घेतली पाहिजे. आश्चर्य वाटतं. गृहमंत्री तुमचा, सत्ता तुमची, सरकार तुमची, केंद्रात सरकार तुमची, राज्यात सरकार तुमची, तरी फोटो घेऊन काय पाळतायत? तरी तिकडे स्टेटमेंट काय करतायत? अरे सगळं तुमचंच आहे ना. मग आंदोलन कशाला करायची गरज पडते? कशासाठी दाखवताय? सत्ता असताना. सत्ता तुमची नाही का? पहिल्यांदा बघतोय मेधा कुलकर्णी स्वतःच्याच गृहमंत्र्याला अडचणीत आणायला निघाल्या. उद्या दंगल झाली तर कुणाच्या कपाळावर, माथ्यावर खापर फुटणार आहे? सत्तेच्या कपाळावर खापर फुटणार आहे. एवढी जर सत्तेत राहून अक्कल नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा. हे काय चाललंय? हे त्यांच्या विरोधात चाललंय की कुणाच्या विरोधात चाललंय? थांबवा. हीच असणारी आमची भूमिका.